मनाला लागलं म्हणजे काय हो? एखादी गोष्ट मनाला लागली म्हणजे काय हो सांगा बरं. बाकीची इंद्रिय तुम्हाला दाखवता येतील, माझा डोळा आहे, माझं नाक आहे, पण मन तुम्हाला मन नावाची वस्तू दाखवता येईल का महाराज? हृदयाचं चित्र काढून दाखवता येईल, पण मन मात्र दाखवता येणार नाही. पण मन अस्तित्वात आहे, व्याख्या करणं, तंतोतंत व्याख्या करणं हे शक्य नाही महाराज. पण मन काम करतं की नाही एवढं मला सांगा. भाई त्या दिवशी लग्नाला गेलते, ती मला एवढ्या माणसात असं बोलली, मला किती नतीला झटका दिला तरी मनाला लागलेलं असतं, हे की मनाला लागलेलं असतं. आता डोक्याला लागलं, डोकं दुखायला लागलं हे जाणवतं, झेंडू बॉम्ब त्याच्यावरचा उपाय करतो बरोबर, डोकं चोळा. मनाला लागलेली जी गोष्ट आहे ती एक दीड वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत झोपूनच देत नाही. मग असं होतं का? हा आमचे ते आले म्हणले का ग तू 2 वाजले तरी झोपली नाही, जागीच आहे. अहो ती नाही काम की आमकी, ती लई बोलली मला, लई माझ्या मनाला लागलं. मग मनाला लागलं म्हणजे काय? लई लागलं. मग काय काळजी नको करू, इकडं मी मलम चोळतो, दे मन तुझं इकडं, मलम चोळतो मनाला. आहे का काय असं पर्याय? कारण मन हे कार्यरत आहे, दिसणारी वस्तू मन नाहीये. माऊलींच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंग जीव दशा वस्तू. वाया मन हे नाव. ज्ञानोबा राय म्हणतात मन हे केवळ कल्पना आहे आणि त्याला फक्त नाव आहे, पण ते कार्यरत आहे. तुम्हाला अटॅक आणायचं सुद्धा काम कोण करेल? आनंद द्यायचं काम कोण करेल? मनच करेल. नरकात घालायचं काम कोण करेल? स्वर्गात न्यायचं काम कोण करेल? परमार्थात कल्याण करण्याचं काम कोण करेल? मनच. सगळीकडे मन हे कारणीभूत आहे. मन काय करतं? विचार करायला लावतं. पण या मनाचं विशेष काय की चंचलता जरी असली तरी त्याला साध्य मात्र एक करता येतं. लक्ष देऊ नये का, एक थोडाच वेळ बोलणार आहे मी. मनाला एकच गोष्ट करता येते, विचार लाखो करेल. इथं बसलेले तुमच्या डोक्यात 10 वेळा एक विचार नाही 10 विचार येऊन जातील. कधी संपन बाई, कधी जेवण असेल बाई, घरचं व्यवस्थित असेल का, हे का. इकडे यांच्या डोक्यात असेल की आपल्याला अजून 10 किलोमीटरचा पल्ला कव्हर करायचा आहे, तिकडे पैसे द्यायचे घ्यायचे. मन विचार करतंय, पण इथं बसलेलं असल्यावर कृती करता येईल नाही येणार. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, 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 एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. एक मन तुझा अवघ्या भांडवला, एक मन तुझा अवघ्या भांडवला, एक मन तुझा अवघ्या भांडवला. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तू माझी फार जवळची मैत्रीण आहे, तू माझा फार जवळचा मित्र आहे. माझं मन म्हणजे तूच आहे त्याला म्हणायचं. दुसरं भेटलं की तूच आहे, हे तुला थोडं मन, याला थोडं मन, असं करता येत नाही. वाटिता तुला ते येईल कैसे. साध्य एकच, एक तर परमार्थ करता येईल, एक तर संसार करता येईल. दोन्ही डगरीवर हात दिले तर दोन्हीच्या दोन्ही डगरी अंगावर.
सज्जन पाहिजे. मन सज्जन भक्ती पंथेची जावे, हे की नाही, सज्जन मन. आणि मन दुर्जनही असू शकतो. म्हणजेच काय, एक तर संसारात राहू शकतं दुर्जन, आणि परमार्थात राहतं ते सज्जन मन. आता सज्जन मन बघा, एका चित्रकाराने काय केलं, एक चेहरा सज्जनाचा म्हणून अभ्यासायला घेतला आणि त्याला सुंदर चेहरा वाटला, त्याचा सज्जन दिसतोय. वास्तविक असं नसतं बरं का. सज्जन दिसलं म्हणजे असतच असं नसतं. म्हणून आपल्याकडे म्हणे, दिसतं तसं म्हणून जग हसत, आहे ना, फसत. हा, विठ्ठला विठ्ठला सज्जन चेहरा त्याला वाटला आणि त्या पेंटरने तो चेहरा स्केच केला, कलर दिला, सुंदर असं चित्र त्याने बनवलं. कोणाचं? सज्जनाचं. सज्जनाचं चित्र बनवलं. ते चित्र चांगलं 10-15 वर्ष चाललं. खूप, हो किती सुंदर आहे. सज्जन माणूस वाटतं. जसं आज आपल्या महात्म्यांकडे जे शाळेत वगैरे जयंत्या वगैरे होतात, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंही तरी प्रसन्नता वाटते. जो योद्धा होता त्याच्या मिशा एकदम लांबपर्यंत असतात. माझ्यासारखे नाही, माझ्यापेक्षा थोडेसे लांब आहेत, पण त्यांचे जास्त असतात, नाही का. सज्जन मनाचं चित्र त्या पेंटरने काढलं. 15 वर्ष चाललं चांगलं चित्र ते. आणि म्हटले आता हे जसं चित्र चाललं तसं दुर्जनाचं सुद्धा काय करू आपण, एक चित्र काढू आणि ते चित्र चालेल, चांगला आपला उदरनिर्वाह होईल, लोकांना भावलेली आकृती ती चांगली होईल. मग म्हणले आता दुर्जन शोधायचा कुठं? म्हणले कीर्तन चालू आहे तिथं असतो का दुर्जन? कुठं असतो महाराज? हे की नाही, जेलमध्ये, हायवे रोडला, तिथं दुर्जन सापडण्याची शक्यता आहे. फिरत फिरत जेलमध्ये आले आणि जेलमध्ये पाहिलं, एक बघता 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 एक चेहरा त्यांना चांगला वाटला. चांगला म्हणजे दुर्जन चांगला वाटला, हे की नाही. दुर्जन वाईट जे रेखाटन करायचे त्याच्यासाठी तो चेहरा घेतला. मग परवानगी घेतली. जेलर साहेब म्हणे असं असं मला स्केच करायचंय आणि ही व्यक्ती मला चित्र काढण्यासाठी योग्य आहे. म्हटले चालेल, फक्त 20 मिनिट मला द्या, नंतर मी रंगोटी करतो. ठीक आहे, मी क्या आहे यांचा केस म्हणे, या पुढं. तो व्यक्ती विचारायला लागला, जेलमध्ये असणारा आरोपी विचारायला लागला की काय करताय माझं केस काढून? म्हणे हे बा, तुम्ही व्यवस्थित बसा. नाही नाही, मला कळलं पाहिजे हो तुम्ही काय करताय ते. उद्या तुम्ही काही पोस्ट टाकाल व्हॉट्सअपला, नाही का, माझा फोटो घेऊन, हे हरवलेले आहेत, यांनी आमचं गबाळ चोरलं, मला कळू द्या म्हणे. कळू द्या. म्हटले काय झालं, एक 15 वर्षापूर्वी मी एका सज्जनाचं चित्र रेखाटलं होतं आणि ते चित्र रेखाटल्याच्या नंतर 15 वर्ष ते एवढं चाललं की खूप लोकांना ते भावले नाही. आजही घरोघरी फोटो लावतायत की सज्जन म्हणून. असं म्हटल्यावर ते रडायलाच लागलं महाराज, रडायला लागलं होतं. म्हटले काय झालं, काय रडण्याचं कारण काय तुमचं? ते म्हटले काय नाही, चित्रकार दादा, तुम्ही जे चित्र काढले ना ते 15 वर्षापूर्वीचं मीच आहे. ते चित्र काढलं होतं कोणाचं? सज्जनाचं. तो सज्जन 15 वर्षांनी काय झाला? दुर्जन झाला. की सज्जन होणं ही हातात कोणाच्या? मनाच्या. दुर्जन होणं ही हातात कोणाच्या? मनाच्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.